थेट जाऊया, तटकरे बोलतायत। पक्षाचे वरिष्ठ नेते, दीर्घकाळ संसदेचे अनुभव असलेले खासदार प्रफुल्लभाई पटेल, पक्षाचे वरिष्ठ नेते छगन भुजबळ, मंत्रिमंडळातील सर्व सहकारी, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व आमदार खासदार यांच्या प्रमुख उपस्थितीत राज्यभरातील जिल्ह्याचे तो माईक घेऊच नका तुम्ही, टीव्हीवर ऑडिओच येत नाही तुमचा, खालच्या माईकवर बोला, चालेल टीव्हीच्या माईकवर बोला। यांच्या उपस्थितीमध्ये त्या ठिकाणी पार पडलं जाणार आहे। राज्यभरातील सर्व जिल्हाध्यक्ष, सर्व जिल्हा महिला अध्यक्ष, प्रदेश उपाध्यक्ष, प्रदेश सरचिटणीस, वेगवेगळे आमचे फ्रंटल सेल, त्याचबरोबर ती ऑर्गनायझेशन, फ्रंटल ऑर्गनायझेशन आणि वेगवेगळे सेल, असे सुमारे 500 पक्षाच्या वरिष्ठ सहकाऱ्यांचा सहभाग या चिंतन शिबिरामध्ये त्या ठिकाणी होणार आहे। चिंतन शिबिर लोकशाही, न्याय, समता या विचारधारावरती राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि आम्ही सर्व प्रमुख सहकारी आपल्या राजकीय जीवनामध्ये सातत्याने काम करत आलो। त्याच विचारधारेची ताकद, शक्ती आणि त्या विचारधारेला बळ कसं देता येईल हेच प्रामुख्याने चिंतनातील विषय त्या ठिकाणी असतील। हे चिंतन शिबिर म्हणजे पक्षांतील आत्मपरीक्षण आणि विचारमंथनाची एक तऱ्हेची प्रक्रिया आहे। मी निर्णय घेतला, लोकसभेची निवडणूक झाली, त्याच्यामध्ये आम्हाला दारुण पराजयाला सामोरं जावं लागलं, प्रचंड आत्मविश्वासाने विधानसभेला सामोरं गेलो आणि राज्यामध्ये 2 क्रमांकाचा स्ट्राईक रेट असलेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून आम्ही त्या ठिकाणी यश मिळवू शकलो। त्याच्यामुळे चिंतनामध्ये आत्मपरीक्षण आणि विचारमंथन एखाद्या राजकीय पक्षाची पुढची वाटचाल करण्यासाठी या साऱ्या गोष्टीची आवश्यकता असते। यामध्ये पक्षाच्या वैचारिक पायाभरणीला लोकशाही, न्याय, समता अधिक दृढ करण्याचा हेतू यामध्ये आहे आणि हे केवळ अंतर्गत पुनर्विलोकन नाही, तर जनतेच्या मनातल्या अपेक्षा, त्यांच्या आकांक्षा, विधानसभेच्या निवडणुकीमध्ये महाराष्ट्रातल्या जनतेने प्रचंड प्रमाणावरती दिलेलं पाठबळ, या साऱ्याचा सारासार विचार या विचारमंथनाच्या माध्यमातून त्या ठिकाणी केला जाणार आहे। मी मगाशी सांगितल्याप्रमाणे इतक्या मोठ्या प्रमाणावरती राज्यातले सर्व पदाधिकारी, महाराष्ट्राची ओळख जशी चांद्यापासून बांद्यापर्यंत आहे तसे सर्व आमचे पदाधिकारी त्या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत। अजेंडा आणि त्याचा विषय पक्षाची विचारसरणी, मूलभूत तत्व, शिवशाहू फुले आंबेडकरांची सामाजिक समता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।